आता आमच्याकडे एक नवलवडे म्हणून डोंबिवलीचे येत होते, म्हणजे माझ्याबरोबर काम करत होते. एक दिवस त्यांना डायबिटीस वाढली, 300 पर्यंत गेली. आला मला म्हणतो, दादा मी घरी चाललोय, माझी डायबिटीस वाढली असं तसं. म्हटलं बस 2 मिनटं, तुझी डायबिटीस कमी करू आपण. कशाला घाबरतो एवढा, शुगर वाढली. तो नेमका शुगर चेक करत राहायचा. ओके. मी त्याला संतोषला सांगितलं, म्हटलं संतोष 1 चमचा साखर आण. अरे मला म्हणतो, दादा मला तुम्ही मारता का जीवात, साखर. मी म्हटलं बघ, साखर देतो तुला, पण जसं मी म्हणेल तसं खायचं, तर तुझी डायबिटीस संपणार. तो बोला नक्की ना दादा. म्हटलं नक्की, माझ्यावर भरोसा ठेव, नाही तर मी इकडे तुला ॲडमिट करेल हॉस्पिटलला, तू फिकर करू नको. म्हटलं ठीक आहे. पहिला तर माणसाचा मनाचा भीती काढली पाहिजे, भीतीमुळे अर्धा मरतो. करेक्ट. मग त्याला 1 चमचा साखर देताना मी सांगितलं, साखरला तोंडात फिरव, एवढा फिरव का ते पाणी झालं पाहिजे. ओके. एकदम फिरव. त्याला 2-5 मिनटं लागले फिरवायला, पण ते सगळं पाणी झाला. पण त्या पाणीमध्ये लाड मिळली. करेक्ट. आणि त्यांनी ते गिळला. बरोबर आहे. गिळल्यानंतर मी म्हटलं आता अर्धा तास शांतीने बस, नंतर चेक कर डायबिटीस. नंतर चेक केला 130 140. ओके. तो म्हणतो साखर खाऊन कमी कसं काय झाला. म्हटलं साखर खायची पद्धत आहे आणि किती खायला पाहिजे. करेक्ट. ओव्हर पण नाही नाही. आता तुम्ही जेवल्यानंतर आहे ना, गोड किती खायला पाहिजे, तर तुम्ही 1 वाटी खा. पण ते गोड खाताना हे एक लक्षात ठेवा का त्याच्यात मॅक्झिमम लाड मिळली पाहिजे. ओके. आणि तो तुम्हाला डायजेशन प्रॉपर करून टाकेल. लोकांना कसं आहे का कसं खायचं ते माहीत नसल्यामुळे त्यांना ते साईड इफेक्ट होतो. आता एक आहे, जसं आपण आता हे माणूस मिरची खातो, बरोबर आहे ना. आता जेवढे जे हार्डवर्क करणारे आहेत, ते माथाडी आहेत, आपले इंजिनियर्स म्हणजे कंपनीमध्ये आहेत, त्यांना मिरची लागते. का लागते? कारण मिरचीचं एक नेचर आहे. ते आमचे मेडिकलवाले ते सांगत नाही. ते सांगितलं का कुणी आजारच नाही होणार. करेक्ट. मिरची खाल्ल्याने माणसाचं रक्त जाड होतं. ओके. आणि जाड झाला का तो मेहनत करू शकतो. आणि तो मेहनत करतो का गरमी उत्पन्न होते, मग परत तो पाणी होतो, परत ते त्याच्या लेवलवर येतो. ओके. आणि तुम्ही जर का मिरची नाही खाल्ली तर तुम्ही मेहनत नाही करू शकणार. कारण तुम्ही मेहनत केली का तुमचं पातळ होऊन जाईल एकदम ब्लड. करेक्ट. पण तुम्ही जर का ऑफिसमध्ये बसून काम करायचं आणि तुम्ही मिरची खाल्लं तर काय होणार, मग ब्लड क्लॉट होणार, हार्ट अटॅक येणार. बरोबर. मग तुम्ही त्याला समजून घ्या काय वस्तू आहे. करेक्ट. आपल्या पूर्वजांनी सीझनच्या हिशोबाने जेवण बनवलं होतं का बाबा, थंडीमध्ये हे खायचं, गरमीमध्ये हे खायचं, पावसाळ्यात हे खायचं, पावसाळ्यात हिरवी भाजी नाही खायची, पावसाळ्यात मासं नाही खायचे. हे सगळं जे होतं ना त्याच्या मागे मोठा सायन्स आहे. ओके. ते आपण कधी कधी एक सब्जेक्ट घेऊ ना, तुम्ही विचारलं ना मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. कारण हे 35 वर्षात बाबांकडून जाम शिकलोय. आणि माझी गोष्ट अशी आहे ना का त्याला कुठलाही डॉक्टरही डिनाय नाही करू शकत, कारण मी प्रॅक्टिकल दाखवतो. बरोबर. करेक्ट. प्रॅक्टिकल दाखवतो बाबा हे असं आहे. कारण कसं आहे का बाबांनी आहे ना तत्वाला समजून घ्यायची शक्ती प्रदान केली. बाबांनी काही तत्व काय आहे त्याला समजून घ्यायला कसं समजायचं. अच्छा, पहिलं तर कधी कधी म्हणजे असं सांगायला कोणाला अजब वाटेल का, मी इकडून निघायचो आता एक स्टोरी लहान सांगतो. मी इकडून निघायचो शिर्डीला जायला ठाण्यावरून, तर त्या टायमाला मी फक्त एक सफेद लुंगी घालायचो आणि सफेदवरती कापड घालायचो गुरुवारच्या दिवशी. ओके. इकडून निघायचो, अर्धवट कुठे गेला का बाबा म्हणायचे आता इकडे या गावात घे गाडी. ओके. मध्ये जाता जाता शिर्डीपर्यंत पोचतच नव्हतो. मग त्या गावात घेतली का बोले झाडाखाली बस आणि जाप कर बाबांचं नाव. मग मी झाडाखाली बसायचो. माझ्याबरोबर ड्रायव्हर होता सुरेश खेडेकर म्हणून. तर तो काय करायचा माहिती आहे का, त्याला पण फार आवड होती अध्यात्माची. तो काय करायचा, माझी मारुती 800 होती गाडी, तो डिक्कीमध्ये आहे ना एक टोप ठेवायचा स्टीलचा, आणि थोडा तांदूळ, थोडी डाळ आणि एक पापडची पॅकेट, ते शेकायची पापड, लोणचे, हे गाडीत ठेवायचा, मीठ ठेवायचा गाडीत. आणि कुठे असं मी थांबलो बसायला तर तो काय करायचा, पटकन लाकड्या बाकड्या शोधायचा आणि दगड लावून चूल लावून टाकायची. ओके. खिचडी बनवायला. आणि मी त्याने बसलो का त्या टायमाला तिकडे अगरबत्ती वगैरे ते, तर कुठल्याही गावात तुम्ही बसले असा तर गावाला ना माहीत पडतो कोणीतरी आला आहे. करेक्ट. आणि कपडे तसे असायचे ना,
का मग ते येऊन बसायचे. पण तुम्हाला खरं नाही वाटणार, ज्या टायमाला मी झाडाकडे बसायचो ना, मी 1-2 तास बसायचो ओके. बाबांच्या नावस्मरणात. त्या टायमाला त्या गावाचे सगळे घरं दिसायचे, कोण घरात कोण राहतो, ओके. कुणाची काय तकलीफ आहे, कुणाला काय तकलीफ आहे, कुणाचे काय आजारपण आहे, कुणाची काय प्रॉब्लेम आहे. मग तो माणूस समोर आला ना आणि आपलं ध्यान सुटला का त्याच्यानंतर तुम्ही समोर आले ना का मला माहिती आहे का तुमचं नोकरीचं तकलीफ आहे. ओके. तुम्हाला आधीच तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके. आणि ज्या म्हटलं तुझा होईल नोकरीचा, कशाला घाबरतो. ओके. काय म्हटलं गुरुवारी हे दे गोड कोणाला तरी खायला. आज कोणाचा आजार असायचा, अरे तुझ्या मुलीचा तकलीफ आहे ना, हे घेऊन जा, देऊन टाक त्याला असा. ओके. मग सगळे गावाला ते त्यांना फार आनंद वाटायचा. आणि त्या बाजूला शिर्डी बाजूला तर माझ्या गाडीचा नंबर फेमस होता 5151. ओके. ते दिसली ना की गावाला म्हणायचं आता बाबा आले चला धरायला गुरुवारच्या दिवशी. ओके. फारसे तिकडे गावाले आहेत ना ते. अच्छा. ते आता तर मी फार वर्षापासून 94 पासून मी जेव्हापासून गादी सोडली, म्हणजे गादीच सांगू शकतो आपण, नंतर मी फेरी बंद केली. ओके. कारण मला आडंबर आवडत नाही. आपण असंच काहीतरी आडंबर दाखवायचा कोणाला आणि फसवायचं ते आवडत नाही. करेक्ट. मग 94ला मी बाबांना 20 वर्षाची सुट्टी घेतली ना, तेव्हा मी ते कपडे पण बंद केले. ते 90 to 94च्या नंतर तुम्ही बोलता. हां, 90 to 94 मध्ये मी बसायचो. हां, त्याच्यानंतर तुम्ही हे त्याच्यानंतर मी कपडे तसे घालायला सोडले. कारण मी आता नकार दिला संन्यासला. त्या टायमाला खासियत काय होती, ज्या झाडाखाली बसायचो ना तो झाडच मला सगळ्यांचं सांगायचा. ओके. तो झाड आहे ना, तुम्हाला असं वाटतो काय झाड उभा आहे, हे झाडला सगळं माहिती आहे तुम्ही काय करता. ओके. ते एक्सरे आहे. तुमचा पापा पुण्याचा हिशोब आहे ना ते हेच गणित करून लावतात. ओके. तुमच्या मनातले विचार पण त्यांना माहिती आहे. अच्छा. ते देवाने हे जे सृष्टी बनवली ना असंच नाही बनवला. म्हणजे हे एक प्रकारे आपल्यावर वॉच आहे. सगळं आपण काय करतो ते रेकॉर्ड होतं. सगळं माहिती आहे त्यांना. ते म्हणतात ना दिवालो को कान होते. करेक्ट. दिवालो को नाही, झाडो को सबसे ज्यादा कान होते. करेक्ट. ते आणि फॉरेनमध्ये तर आहे ना याचा एक्सपेरिमेंट झालेला आहे. ओके. का ते झाड लावला का त्याच्या बाजूला ते एका शेतामध्ये त्यांनी आनंदित म्युझिक लावली, आनंदित, आणि एका शेतामध्ये सॅड म्युझिक लावायचे. ओके. मग जरा बघितलं 6 महिन्यांनी का जिकडे आनंदित म्युझिक होती ना त्यांची वाढ जास्त झाली आणि जे सॅड म्युझिक होती ते करमटले एकदम. अच्छा. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे का आपल्या व्हायब्रेशन्स ते त्याला माहीत पडतो, ते कॅप्चर करतात. हां. ओके. आता तुम्ही पण तुमच्या घरात आहे बरोबर आहे, तुम्ही सकाळी उठले आणि जर का देवाचं गाणं चालू असेल ना का तुमचा पूर्ण दिवस मस्त जातो. पण सकाळी सकाळी जर का घरात भांडण चालू असतील का तुमचा पूर्ण दिवस खराब जातो. करेक्ट. हे अध्यात्म जे आहे ना हे खरं अध्यात्म आहे. सृष्टीला समजून घेणं, स्वतःला समजून घेणं, आपल्या कर्माला समजून घेणं आणि लोकांना समजून घेणं हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे कुठला देवाला समजून तुम्ही काय समजणार, देवाला काय समजणार मला सांगा. देवाला समजण्याची आपली एवढी कॅपॅसिटी आहे का. कोणी म्हणतो बाबा तो होता, कोणी म्हणतो बाबा ते होते. अरे तुमची तेवढी कॅपॅसिटी आहे का समजायला. तुमच्या मुलाला तुम्ही समजू शकत नाही, बरोबर. तुमच्या बायकोला तुम्ही समजू शकत नाही, तुम्हाला स्वतःला तुम्ही समजू शकत नाही आणि बाबाला समजायला निघाले. करेक्ट. म्हणजे माणूस किती बावलट आहे. अध्यात्म म्हणजे आत्माचं अध्ययन. तुमच्या आत्माला काय आवडतो आणि काय नाही आवडत त्याचे तुम्हाला जाणीव पाहिजे. तुम्ही कधी पण बघा तर तुम्ही जर का कोणाला शिवे दिले ना काही तास आहे ना तुम्हाला पण बरं नाही वाटणार. करेक्ट. मी का बोललो असं, कारण ते आत्मा विचलित होते आणि तुम्हाला कोणी शिवे दिला तरी तुम्हाला बरं नाही वाटणार, कारण तुमची आत्मा विचलित होते. मग तुम्ही कोणाला शिव देऊ नका, कोणी तुम्हाला देणार नाही का तुमची आत्मा आहे ना परम शांतीमध्ये येईल. तुम्ही कुणाचे खोटे विचार करू नका तर तुमची आत्मा परम शांतीला येईल. तुम्ही दिवसातनं 24 तासातनं 20 तास तर खोटेच विचार करता. करेक्ट. अरे तो तसा आहे, तो तसा आहे. अरे असू दे ना, तू स्वतःला बघ मी कसा आहे. कारण देव तुला दुसऱ्याला बघून प्रेम नाही करणार, तू स्वतः कसा आहे ना ते बघून देव तुला प्रेम करणार. करेक्ट. माणूस कसा आहे, माणूस कुणाला पण आहे ना दुसऱ्याला पटकन समजतो का चांगला आहे का वाईट आहे. स्वतःला कधी समजत नाही का मी किती चांगला आहे का मी किती वाईट आहे. ज्या माणसाने स्वतःकडे लक्ष टाकला मी किती चांगला आहे आणि मी किती वाईट आहे आणि स्वतःला त्यांनी चांगला करून घेतला का त्याला 110% देव भेटणार. देव कुठून बाहेरून नाही येणार.
तुमची आत्मा आहे ना तेच देव स्वरूपामध्ये बाहेर येणार. तुम्ही वाईट ऐकत राहिले, तुम्ही वाईट बोलत राहिले तर तुमची आत्मा तुमच्यासमोर भूत बनवूनच प्रकट होणार. सगळे तुमचे विचार आहेत. करेक्ट. आणि बाबांनी हे विचारसुद्धा केले ना, त्याच्यामुळेच आज आपण एवढे आपण परिचय सांगू शकतो बाबांचे. राईट. बाबांचे सगळे जे आपल्याबरोबर घडलं आहे लोकांबरोबर सगळ्यांबरोबर घडतो, पण आयुष्यातनं एक दोनदा घडतो, कारण एक दोनदा ते चांगल्या पोझिशनमध्ये असतात. हो.